भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 202 ओळीचा आपण विचार करत आहोत. विषय आहे कर्म. पैयावज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केलिया दोन्ही पतना कारण होती. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना, आईची अवज्ञा केली तरी पतनच प्राप्त होईल आणि कामना केली तरी पतनच प्राप्त होईल. अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केलिया दोन्ही पतना कारण होईल. म्हणून दोन्ही गोष्टी आईच्या बाबतीमध्ये या अधोगतीला नेणार आहे. अवज्ञा केली तरी, कामना केली तरी दोन्हीही त्याचे आहे. म्हणून अवज्ञा नको, अवज्ञा अवमान करणं, अनादर करणं, कामना भोगाची इच्छा करणं, या दोन्ही गोष्टीचा त्याग करावा. तरी दोन्हीही त्याजावे आणि मग माताची ते भजावे. या दोन्हीचा त्याग करून मग आई या दृष्टीने तिची सेवा करेल. वाचून मुखालागी वाळावी गायची सगळी. गायीचा मुख जरी अपवित्र असेल तरी सर्व गाय काही अपवित्र नसते. मुख जरी अपवित्र असलं तरी सर्व गायीचा त्याग करायचा नाही आहे. आवडतयाही फळी आसारे साली आठोळी. त्यासाठी अवघडी फळाचे तुम्ही. समजा आंबा आहे, आंब्याची साल आणि कोय या दोन्ही टाकावे लागतात. मग त्या दोन्ही टाकायचे म्हणून आंब्याचा कोण त्याग करतात नाही. आवडते ही फळी
आपल्या आवडीचं फळ आहे, मग त्यातली साल आसार आहे, बी आसार आहे, म्हणून सर्वच फळ टाकावं लागत नाही. फक्त जे आसार भाग आहे तेवढाच टाकायचा असतो. त्याप्रमाणे तैसे कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद, त्याप्रमाणे या दोन गोष्टी टाकायच्या आहेत. जसं बी आणि आसार बी आहे आणि आसार सालपट आहे, या दोन्हीचा जसा त्याग करायचा आहे, त्याप्रमाणे कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद, या दोन्हीचे नाव बंध कर्माचा. मग तशाच या दोन गोष्टी टाकायच्या आहेत. काय काय टाकायचं? एक कर्तृत्वाचा अभिमान, मी केलं, माझ्यामुळे झालं, मी करतो, मी आहे म्हणून होतंय, या सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा आहे. कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफळाचा त्याग, या दोन गोष्टी टाकायच्या आहेत. या दोन गोष्टी जर टाकल्या नाहीत तर बंध प्राप्त. अहंकार तर अधोगतीला नेतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. कुठल्याही गोष्टीचा अभिमान हा अधोगतीला नेतो, नरकाला नेतो. आणि फलाची इच्छा केली तर जन्म मरणाचा बंध प्राप्त. वास्तविक पाहता जीवन देखे मरण, तुकोबरे म्हणतात. जीव हा कधीच मरण पाहत नाही, त्याला मरण माहित नाही जीवाला, कारण जीवाला मरणच नाही. जीव हा कधी मरण पाहत नाही, जीवाला कधी मरण नाही. कळलं? जीवाला मरण नाही, जीव कधी मरण पाहत नाही. का बरं पाहत नाही? जीव मरण का पाहत नाही? तो मरत का नाही? जीव का मरत नाही? जीव मरण का पाहत नाही? ममैव अंशो जीवलोके. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वान भूया. अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. जीव हा मितो सोये परब्रह्म, मितो सोये आत्माराम. जीव हा परब्रह्म आहे, आत्माराम म्हणजे तो एकच आहे. म्हणून जीवाला जन्म नाही, जीवाला मरण नाही. तरी पण जीवाला जरी जन्म मरण नसलं तरी या दोन गोष्टी जीवाला बांधतात, बंधन करतात. कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. जीवाला कर्मफळाची आशा केल्यानंतर ते फळ भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ते भोगावया यावे देहा एका. एका देहाला, कुठल्या तरी एका देहाला पुन्हा माणसाचा जन्म मिळेल हे शक्य नाही. आता पितृ-15वाडा सुरू झाला. पितृ-15वाडा सुरू झाला की नाही? पितृपक्ष, अक्षय तृतीया, श्राद्ध व श्राद्ध, पुण्यस्मरण वगैरे या ज्या गोष्टी आहेत, या खऱ्या आहेत का? का पोट भरण्याकरता धंदा आहे हा? माफ करा राग म्हणून.
अहो तो कुठं तर केव्हाच गेला तो अजून वाट बघत बसला का कळीची खेळीची? तो काय सांगतात पितराबद्दल, काय डॉक्टर जसे भीती घालतात का नाही तसे हे लोक भीती घालतात. पितराचं हे करण्याबद्दल माझं दुमत नाही, जरूर करावं, त्याच्याबद्दल वाद नाही. पण ते जेवायला येतात वगैरे, त्या नाही केलं तर पाप लागतं, नाही केलं तर ते कोपतात, या चुकीच्या गोष्टी आहेत. ते एका जागेवर जाऊन बसलेत का? नाही, ते कुठेतरी फिरतायत. ते आता ते कुठेतरी फिरताय. फिरणं कोणाला नाही, फक्त संत भक्ताला नाही. बाकी सगळे जीव पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलुस्तारे कृपया पारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. याला जन्म मरणाचं चुकत हो नाहीये. बंध, मी बंध कर सांगितलं की जर कर्मफळाची इच्छा केली तर त्या फळाकरता भोगावया यावी देहा एका. तर कोणत्या देहाला काही सांगता ते पुन्हा येत नसतात हो. आपली कल्पना फार जबरदस्त आहे. माझी आई आली, माझे वडील आले, माझा नवरा आला, माझा बाप आला, आजा आला, ही चुकीची कल्पना आहे. इथं कशाला मरायला येतं का पुन्हा? घाण खायला घाण प्यायला. इथं काय करतात? पंढरीची वारी करतात का? देवाचं भजन करतात, माळ घातली काढत त्यांनी. हा माळ घातल्याचं ते पंढरीच्या वारी तरी पुन्हा हरकत नाही. जर ते वारकरी असतील तर नक्की येतील, त्याच्याबद्दल दुमत नाही. काय कारण तरी पण महाराजांनी म्हटलं पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी हे काही अधोगतीला जातात का? पुन्हा जन्ममरण घेतात का? नाही, त्यांना मोक्ष प्राप्त. मोक्ष म्हणजे भगवत स्वरूपाची प्राप्ती. मग बंध कुणाला? जे कर्माच्या फळाच्या इच्छेने कर्म करतात त्यांना तो बंध प्राप्त. बंध म्हणजे जन्म मरण, याला बंध म्हटलेलं आहे. काय म्हणून म्हटले की अशा प्रकारे तैसा कर्तृत्वाचा मळ. मी केलं हे तर म्हणायचंच नाही. का मी केलं म्हटलं तर काय होतं? आणखी काय होतं? पाप लागतं. किती पाप लागतं? किती पाप लागतं? गाडीवर मी म्हणता ब्रह्महत्या कोटी एवढी पाठी थोपटी. तू खूप बरं आहे म्हणतात. मी म्हणत मी जर म्हटलं तर कोटी ब्राह्मण म्हणलं तर पाप असं महाराज म्हणतात ना. तू खूप बरं आहे म्हणतात. मी म्हणता ब्रह्महत्या कोटी एवढी पाठी थोपटी. म्हणून मी म्हणायचं नाही मी फार केलं, मी 4 धाम केले, मी दानधर्म केला, मी पंढरीच्या वाऱ्या केल्या, सगळं फुकट गेलं. काही मी म्हणायचं नाही. त्यांनी करून घेतलं म्हणा. फार तुम्ही 4 धामला गेले, आम्ही कशात जातो? चाल हे शरीर कोणाची असते? त्यांनी करून घेतलं, आपण काही करत ते सुद्धा म्हणायचं. सगळं तो करून घेतो, तो करून घेतो, तो करून घेतो. वृक्षाची पान हालेल्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे.
झाडाचं पान सुद्धा भगवंताच्या सत्तेशिवाय हलत नाही, तर आपण काय करणार हो? आपण काय करतो? क्या जीवने की प्रक्रियास हाथों में लिया नहीं तेरा घास. अरे बाबा, हातात घेतलेला घास तुझा असेलच असं नाही. मग कशा करता मी म्हणायचं? मग इथं म्हटलेलं तैसा कर्तृत्वाचा मदत. मी केलं हे म्हणायचं नाही. कोणी म्हणायचं नाही मी केलं. हे जे जाणते आहेत, ज्ञानेश्वरीचे वाचक आहेत, श्रावक आहेत, पाठक आहेत, वारकरी आहेत, ज्यांना श्रवणाने कळतं त्यांनी म्हण. बाकीचे तर म्हणणारच की हो, ते बाकीचे म्हणणार, अधोगतीला जाणार, जन्म मरणाचं दुःख भोगणार, त्याच्याबद्दल वाद नाही. पण जे जाणते आहेत, निदान ज्यांना कळतं आहे, त्यांनी तरी कर्तृत्वाचा अभिमान घ्यायचा नाही. कर्मफळाची इच्छा करायची नाही. श्रावण गेला, गणपती पण गेले. गेले म्हणजे आम्ही म्हणतो गेले, जात नाहीत कुठे ते इथंच आहेत. गणपती गेले गावाला आणि चैन पडाना जीवाला. तुला काय म्हणायचं ते म्हण. गणपती कुठं जात आणि कुठं येत, ही तुमची कल्पना आहे. ही सगळी तुमची नाटकं आहेत, लक्षात ठेवा. ही काय आहे तुमची? नित्य करा ना. गणपती काय रागवतो का? रोज देवाची पूजा करा. परब्रह्म परमात्मा आहे तो. 10 दिवसच काय मजा करतात झालं आणि येऊन त्याला पाण्यात बुडवतात. पोरं सोरं रडतात. शेंटर वेळ नाही कधी पाणी येत म्हणा, पण पोरं सोरं रडतात, त्यांना करमत नाही ना. गणपती बाप्पा तेव्हा गणपती बाप्पा कुठे जात नाही, कुठे येत नाही. आला आला गेला गेला, ही आमची कल्पना आहे. लक्षात आलं तुमच्या? मी का सांगतोय? तैसा कर्तृत्वाचा मदत. काय? कर्तेपणाचा अहंकार घेऊ नका आणि टंकी वाजू नका पोरास्वरांच्या पुढे. पोरास्वरांच्या पुढे टंकी वाजू नका. तुम्हाला काय, आम्ही किती भोगलंय, आम्ही किती केलं नाही, तुम्हाला काय झालं त्याचं काय आहे काही? अजिबात म्हणत नाही. ते उलटे आहेत पोरं अलीकडची. ते म्हणतात केलं तर काही उपकार केला काय? लोक करतात ते तुम्ही केलं. पोरं अशी उलटी आहेत, लक्षात ठेवा. स्वराच्या उलट्या बोलल्या. त्यांना आईवडिलाची किंमत तर नाहीच. जेवढी बायकोची आहे, जेवढी सासरवाडीची किंमत आहे, तेवढी आई वडिलाची नाही. आणि त्यांनी ही आशा करायची नाही. लग्न झालं की तो तिकडचाच असतो, इकडचा नसतो. आपण त्याची आशा करायची नाही. कर्तृत्वाचा मदत. कुठल्याही प्रकारे कर्तृत्व सांगायचं नाही, कुणाला सांगायचं नाही. आपला महाभारत, आपल्याला ती फार सवय आहे महाभारत सांगायची, आणि सगळं लक्षात राहतं. काय ज्ञानेश्वरीचं काही लक्षात राहत नाही लक्षात. पण महाभारत एकदा तुम्ही सांगायला बसले ना की झोपही येत नाही, पडून जाते. तुम्ही माळ घेऊन बसा, लगेच येते. जर ज्ञानेश्वरी वाचत बसा, 1-2 पानं झाली की येते. पण हे जर महाभारत सांगायला बसले ना तर कुणीकडं सूर्य उगवला हे सुद्धा कळत. काय बुद्धी आहे माणसाची, लक्षात. म्हणतो सांगू नका हो, तुम्ही फार केला, मला कल्पना आहे काय, पण या उलट्या लोकांना सांगायचं कारण नाही आणि सांगूच नका. मनात सुद्धा आणू, आम्ही केलं मनात सुद्धा आणू नका. भगवान सांगतो कर्तृत्वाचा मदत. काय? कर्तेपणाचा अभिमान आणि कर्मफळाची इच्छा. तुम्ही कृष्णार्पण म्हणा सगळ्या गोष्टीला. कोणतंही केलं तरी
हे केलं म्हणजे माझं असं वाईट काही होत नाही. 16 सोमवार केलं की वाईट होणार नाही, चांगलं होईल. पण अपेक्षा करू नका. तो चांगलं केली, सेवा केली तर वाईट करणार नाही. वाईट कुणाचं आजपर्यंत त्यांनी केलं नाही, वाईट करणार नाही. पण अपेक्षा करू, अपेक्षा धरून कुठल्याही प्रकारचं कर्म करू, त्याला अर्पण करून करा. बंद करून टाका, वेळ चालू. या दोहीचे नाव बंध कर्माचा की, म्हणजे या दोन्हीला बंध म्हटलेला आहे. या दोन गोष्टी जीवाला इकडून ठेवून बोलतो. या दोन गोष्टी जीवाला बंध निर्माण करतात, म्हणजे जन्ममरणाचं दुःख भोगायला होतं. तरी या दोहीची या विखी, जैसा बाप नातळे लेकी, तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया. आता या दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला. कोणत्या दोन गोष्टी सांगितल्या? एक कर्तृत्वाचा अहंकार आणि दुसरी गोष्ट कर्मफळाची इच्छा. या दोहीच्या विखी, या दोन्हीच्या बद्दल जैसा बाप ना तळे लेकी. कधी बापाने इच्छा केली का मला पगार, मी पोरीला फार शिकवलं ना, मी फार शिकवलं पोरीला, आता लाखापर्यंत पगार आहे, 10-5 हजार मला देईल, अशी कधी इच्छा केली? कधीच नाही. लक्षात, कधीही वडील मुलीबद्दल इच्छा करत नाही. देतील असं असेल तर, पण घेणार, इच्छा करणार, किती असू दे कोटीनं, ती कधी इच्छा करणार नाही. आणि ती उलटी जात तर कधी उपकार मानणारच नाही. उलटी जात तुम्हाला माहिती आहे का? कोण? जावई. कोणी नावं ठेवले काय की राव, हे जाते खाते, जाते गेले ना राव. काय पूर्वी पहाटे उठून बाहेर दळायचं नाही का? पूर्वी पहाटे उठवणी स्त्रिया दळण दळीत, दळण दळीत. देवाजीचे गाणे सर्व गावात होत, गावात. आता स्त्रिया उठती बघा 10 वाजल्यावर, 10 वाजल्यावर उठताना त्यांचा कब्बशीवर जोर. काय आता कसं जेवण, कसं धर्म, कसं देवाचं नाव, कशाच्या ओव्यान, कशाचे गाणे, आता काही राहिलं हो नाही. लक्षात ठेवा. म्हणून मुलीबद्दलचा विषय सांगितला की जसं कितीही इच्छा केली आपण मुलीबद्दल, कधीही आपण इच्छा करत नाही आहे. आणि ती उलटी जात आपल्याला बोलल्याशिवाय राहत ती नाही. काय जावायला काय काय नाव दिले? जावायला माहिती तुम्हाला? आठवतं? जावाया तर आहेच, पण आणखी एक त्याला पदवी दिलेली आहे. ती आठवते का तुम्हाला पदवी? हां, जावाई म्हणजे लांडग्याची अवलाद. आता लांडग्याची अवलाद काय म्हटलं तर लांडग्याचं तोंड सदा वाचलेलं असतं. तुमच्या लक्षात आलं का? लांडग्याचं तोंड, तुम्ही लांडगा पाहिला नसेल, आम्ही पाहिले जंगलामध्ये, तर लांडग्याचं तोंड सदा वाचलेलं असतं. तसं या लांडग्याचं तोंड सदा, रोज पेपरला काहीतरी येतच. फाशी घेतली, कशाची फाशी, आणि मारून टाकली, कशाची फाशी, कसं काय, रोज पेपरला काहीतरी चालू आहे. याचं कारण काय? याचं कारण जावई आहे. लक्षात नाही का? त्याच्या मूर्खाशिवाय तर भागत जमत नाही आपलं. त्याला काय करतात? आपली पोरगी दिली ना तिथं,
म्हणून काही बोलायचं नाही. बोललं तर एवढे आपण खंबीर नाही. चल हट, गरज नाही तुझी आम्हाला, चाल काय माझ्यावर असं म्हणू शकतो का आपण? म्हणू शकत नाही. ती सुद्धा येऊ शकत हो नाही. लक्षात मी का सांगतोय की तरी या दोहीच्या विखी कर्मफळ आणि कर्माचा अहंकार या दोन्हीच्या बाबतीमध्ये जैसा बाप नातळे लेखी तैसा हो न शके दुःखी विहित क्रिया. त्याप्रमाणे विहित कर्म जे आहे, शास्त्राने 2 कर्म सांगितले. एक करू नका म्हणून सांगितलं निषिद्ध, आणि करा म्हणून सांगितलं ते विहित. हे दोन्ही कर्म देहाला कष्टकारक आहेत. विहित कर्म जरी तुम्ही केलं सकाम तरी दुःख देणार, निषिद्ध केलं तर दुःख देणारच, त्याच्याबद्दल वाट नाही काय. हे दोन्ही कर्म मनुष्याला दुःख देणारे आहेत. चांगलं केलं तरी दुःख देईल, वाईट कर्म केलं तरी दुःख देणार. वाईट कर्म केलं दुःख देणार, ते तर बोलायचं कामच नाही काय. पण चांगलं कर्म जर सकाम भावनेने केलं तर तेही दुःख देणारच काय. हा तो त्याग तरुवरू जो का मोक्ष फळे ये थोरू. सात्विक ऐसा डगरू याशीच जगी. हा तो त्याग तरुवरू जो की मोक्ष फळे ए थोरू. आता लक्षात ठेवा, हा तो त्यागरूपी मोठं झाड आहे. हा त्याग म्हणजे एक वृक्ष म्हणतात, रूप केलंय. त्याग म्हणजे काय आहे? झाड आहे. झाड म्हणजे त्याला फळं येतात की नाही? येतात. काही झाडाला येत नाही, तो भाग सोडून द्या. पण काही झाडाला बहुअंशाने फळं येतात. मग आता याला फळ प्राप्त होतं. कोणतं फळ मिळतं त्याला? मोक्षाचं फळ येतं. कोणत्या वृक्षाला? त्याग वृक्षाला. त्याग केला म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. सात्विक ऐसा डगरू याशीच जगी. आणि म्हणून याला सात्विक त्याग, ज्या त्यागाने आपल्याला परमात्म स्वरूपाची प्राप्ती होते त्या त्यागाला सात्विक त्याग म्हणतात. त्याला नाव दिले सात्विक ऐसा डगरू याशीच जगी. त्याला जगामध्ये काय नाव दिले? सात्विक त्याग. आता जाळोनी बीज जैसे झाडा किजे निर्वंशे फळ त्यागुणी कर्म तैसे तेजिले जेणे. आता माऊली काय वर्णन करतात, भगवान काय सांगतायत? आता जाळून बीज जैसे, जर झाडाचा निर्वंश करायचा असेल, निर्वंश करायचा असेल, आता मुंबईला ते चालू आहे बघा सध्या. तुम्ही वाचला असेल, ऐकलं असेल नाही, नाही मला माहीत नाही. पण मुंबईला काही धर्माचे लोक ते आपल्या लोकांना इंजेक्शन देतात. कशाचं? नपुसकतेचं, की त्याचा वंश पुन्हा वाढू नये अशी इंजेक्शन देऊन राहिले काही परधर्मीय लोक, की आपल्या लोकांना नेस्तनाभूत करायचं आहे. हे करून राहिले तरी आमच्या लोकाला बोलू नको. आता नकोच बोलायचं करायचं. उगीच काय बोलून त्याचा फायदा आहे का? कशाला बोलायचं? तुमचे कर्मधानी धर्मधानी. कर्मधर्म तुमचे असावे कल्याण, जसं कराल तसं भोगाल काय. तर तेलंगणामध्येच मला वाटते तर गणपतीची मिरवणूक होऊ दिली नाही. पोलिसांनी ताब्यात घेतलं गणपती आणि नेलं. म्हणजे अशा कामगिरीला तुम्ही मत देता, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. असं तर यूट्यूबला आले, तुम्हाला दाखवेन मी. फार काय म्हटलं त्यांनी, की तुम्हाला शरम वाटायला पाहिजे काहीतरी. अशा काँग्रेसला तुम्ही मत देता. तुमचा गणपती मिरवणूक सुद्धा होऊ देणार ते. अशी परिस्थिती आहे. उद्या जर इथं काँग्रेस आलं तर तुमचं आमचं काय होणार आहे? असं ते म्हणतात यूट्यूबला. की तुम्हाला सांगतो मी कुठल्या पक्षाचा हो नाही, मला काही घेणं देणं. तुमचं जे होईल ते माझं होईल ना. होईल काय? तुमचं जे होईल ते माझं होईल.
की तुम्ही वेगळा मी वेगळा आहे का? नाही. तेव्हा मला कोणाची जाहिरात करायची, तुमचा हात मोडल तुमच्या गळ्यात पडेल म्हणून सांगितलं या ठिकाणी. काय जाळून बीजे जैसे झाडा किजे निर्वंशे फळ त्यागून कर्म तैसे तेजली जीने. मला हसू का आलं, एक खासदाराने असं म्हटलं, कोणाला मी 11 लाख रुपये देईन राहुल गांधीची जीप कापा. आलं की नाही? इतकं असं बोलत असतं काय कुठं बावट पडतं. त्याचे परिणाम फार वाईट होतात ना. तुझ्या मनात असं तुझ्या मनातच ठेव ना, हे बोलायचं नसतं काही गोष्टी काय. तेव्हा आता जाळून की 2-3 माणसं फार चांगली आहेत आपल्याकडे. एक अंधारेबाई, एक संजय राऊत आणि एक गांधी, ही 3 माणसं खूपच चांगली माणसं आहेत. आता जाळून यांचं नाव घेतलं मला हसायला येतं. आता जाळून बीज जैसे झाडा की फळ त्या कोणी कर्म तैसे तेजले जेणे. म्हणून तुम्हाला जर झाडाचा निर्वंश करायचा असेल तर काय करावं लागेल? हो, बीज भाजून केलेलाही पुन्हा जन्म मरण नाही. जसं बीज भाजून जर पेरलं तर उगवत, तसं कर्मफळाची इच्छा न करता कर्म केलं तर तुम्हाला जन्ममरण मिळणार, पुन्हा जन्म मरण नाही. काय म्हणून झाड जर संपवायचं असेल तर जसं बीज जाळावं, फळ त्यागुणी कर्म तैसे तेजले जेणे. तसं कर्माच्या फळाचा त्याग केला की तुमचं सगळं दुःख समाप्त होतं. कर्मफळाची इच्छा करून कर्म केलं की ती मालिका कधी संपतच. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, हे सगळं मग फिरावंच लागेल. कशा करता? इथं मनुष्य देहामध्ये केलेलं थोडंसं इच्छित कर्माचं, फळाच्या इच्छेने केलेलं कर्म, तेवढं थोडंसं कर्म तुम्ही कर्म कोणाकरता करता? तुमच्याकरताच करता, तसं काही नाही. आपण जरी म्हटलं बायका पोरा करतो आपण त्यांच्याकरता कोणी करत नाही. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. आपल्याकरता आपण करतो, त्यांच्याकरता आपण करत नाही, लक्षात ठेवा. पण जरी ते कर्म केलं तरी त्या कर्माचा जर आपण अहंकार घेतला तर भोगावं लागतं. खातात सगळे आणि भोगावं लागतं एकट्याला. म्हणून ते वाल्या पोळ्याला नाही सांगितलं नारदाला जेव्हा पकडलं तेव्हा म्हणजे कशाला पकडलं रे मला? तर माझा धंदा आहे म्हणले वाट मारायचं. अरे पण माझ्याजवळ काही असायला पाहिजे ना, माझ्याजवळ खडावा चिपुळ्यानं विना एवढं आहे माझ्याकडे काही नाही आहे. काही नसलं तरी म्हणले मला ते पाहिजे. आता काय भजन करणार आहेस का तू? बरं जाऊ दे म्हणले. काय म्हणले तुझ्या घरी, तू एकटाच काय, घरी कोणी आहे? म्हणजे सगळे आहेत, मला सगळे आहेत. मग आता हे तुझे पाप केलं म्हणतो. किती पाप केलंस तू? काही नाही म्हणलं, 7 रांजण भरले फक्त. कशाने? मोहरी एवढ्या खडाने. ते कशाचं पाप आहे ते मी वरकड लोक मारलेच नाही. एक ब्राह्मण मारला की एक मोहरी एवढा खडा टाकायचा. असे किती रांजण भरले? 6. किती लोक मारले? अरे मग एवढं पाप केलंस तू, मग घरचे लोक वाटे म्हणजे प्रश्नच नाही. याला माहीतच नव्हतं अजून. काय त्याला वाटलं सगळे वाटेकरी आहेत. कशाला? खायला. चोऱ्या करतात की लोक. काय पांढरे लोक करतात, काळे सगळे करतात चोऱ्या. पांढरे कळलं ना तुम्हाला? काळे कळलं ना? कळलं. सगळे करतात पण खातात सगळे कुटुंब आणि भोगतात हे. नरकाला जावं लागतं या ना, हे लक्षात असू लागतं. ते म्हणजे विचारून ये, अरे वा काय बहाणा आहे तुमचा, मग तुम्हाला पळून द्यायचं नाही का? मला घरी लावायचं आणि तुम्ही पळून.
अरे म्हणले मला बांधून टाक बाबा. खरंच बांधलं त्याला नारद. हे गेलं. मी काय सांगतो लक्षात घ्या मुद्दा. तुम्हाला माहीत नाही असं नाही, मला माहिती आहे सगळं, तरी पण तुम्हाला सांगतो कशा करता तो मुद्दा लक्षात घ्या. गेलं आहे घरी. घरी गेल्यानंतर सगळ्याला वाटलं हे कसं काय दुपारी झालं बा, हे संध्याकाळी येत असतं. नाही का चहा प्यायची इच्छा झाली काय, का भूक लागली काय, ते म्हणजे विचारलं. आईनं विचारलं, वडिलांनी विचारलं, आईने विचारलं कशाला आला बाबा, दुपारी कधी येत नाहीस तू, काय भानगड आहे. म्हणले काही नाही, मी फार पाप केलं. आता कळलं त्याने सांगितलं म्हणतो नारदांनी, मी फार पाप केलं म्हणले. त्याच्यात तुम्ही वाटेकरी आहेत का. ते म्हणले आम्ही वाटेकरी पापात. तू आणून दे, खायला आम्ही आहोत, पण पाप तुझं तूच. खचला तो अर्धा. मग वडिलाकडे गेला. मग वडिलाला विचारलं. वडिलांनी तेच उत्तर दिलं, तू करायचं तू भोगायचं, आम्ही फक्त खाणार आहे. मग पोरासोरला विचारलं, त्यांनी हात वर केले. हे जमायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ना ययाती राजाची कथा. जाऊ द्या, वेळ संपत आलेली आहे, ती सांगून वेळ घेत नाही तुमचं. तेव्हा अशा प्रकारे मग त्यांनी पोरांनी हात वर केले. मग त्यांना वाटतं जाऊ द्या, हे बाकीचे काय खरे यांचं राव, पण आपली बायको नाही, अर्धांगी. हो अर्धांगी ना, ती सगळ्याला वाटेकरी असते की नाही. हो सगळ्याला, सगळ्या गोष्टीला वाटेकरी असते. तेव्हा ती नक्कीच माझा अर्धा भाग घेतल्याशिवाय राहणार नाही. गेला मग त्यांच्याकडे. त्याने विचारलं का चहा करू का, कॉफी करू का, सरबत करू का. ते म्हणले काही करू नकोस. तशी तर मला खात्री आहे म्हणा, विचारण्याची गरज नाही, कारण तू माझीच आहेस. ही म्हातारा म्हातारी कशाची माझी आहे, मातीची. म्हातारा म्हातारीचा आणि म्हातारी म्हातारीची, आणि पोरं त्यांच्या बायकाची. तू मात्र माझी अर्धांगी आहेस. मला तर माहिती आहे तू नकार देणारच नाही म्हणा. अहो पण काय तुम्ही काय बडबडता आहात, कशा करता आला तुम्ही, काय विचारायचं तुम्हाला. अगं म्हणलं मी फार पाप केलं. 7 रांजण भरली, ब्राह्मण मारले, मोहरी वळे खडे टाकून भयंकर पाप केलं. ते मला आत्ता कळलं. ते शेंडीवाला बाबा आलाय तिथे, आणि त्याच्यामुळे मला हे कळलं. तेव्हा मी तुला विचारतो, तू अर्ध्या पापात वाटेकडे म्हणजे आवाज काढत नाही अजिबात. आवाज सुद्धा करायचा नाही आहे, लक्षात ठेवा. तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही तिकडे काय करता आम्हाला माहीत नाही, फक्त आम्हाला आणून घालणे हे तुमचं कर्तव्य आहे. बाकीचं बोलायचं नाही आहे, तुमचं तुम्ही भोगायचं. मग मात्र त्याला पस्तावा आम्हाला येत नाही. आम्हाला साधू संत सांगतात, ग्रंथ सांगतात, शास्त्र सांगतं, दुनिया सांगते, पण आमच्यावर काहीच परिणाम होत नाही. पण त्याच्यावर परिणाम झाला, पश्चाताप. बापरे, एवढं कर्म आपण भोगायचं, हे नुसते खाण्यापुरतेच. गेलं. महाराज मला सोडा, महाराज मला तर सोड म्हणले अगोदर. मग तू सोडायचं बघेल मी तुला, तर मला सोड ना. याला ती आठवणही नाही. आपण याला बांधून ठेवलंय, याची आठवण सुद्धा आपल्याला बांधलंय, याची आठवण सुद्धा. पण आपुली यापन करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. आपुली यापन, माझं पोरग सोडवील, माझी पोरगी, जावई, बायको, नवरा, हट. कोणी कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल राजा. असो मी कसं काय सांगितलं हे, की आता जाळून बीज जैसे, झाडा की जे निर्वंशे, फळ त्यागुणी कर्म तैशी तेजिले जेणे. तसं कर्मफळाचा त्याग केला की सगळं संपलं. कर्माच्या फळाची इच्छा करून जर कर्म केलं तर तुम्हाला या मानव देहामध्ये केलेल्या थोड्याशा कर्माकरता अनंत कोट जन्ममरणाचं दुःख भोगावं, असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहे. तेव्हा झाली ही सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा